नमस्कार, मी बसवंतवाडी शेळगावकर. BPS मराठीचा हा विशेष भाग. आजच्या भागामध्ये आपण खास व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. कारण आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या युगामध्ये अनेक युवक युवती नोकरी लागण्यासाठी अतिशय तळमळ करत आहेत. मोठमोठ्या क्लासेसला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी क्लास करून दिवस रात्र अभ्यास करून ते स्पर्धा परीक्षा देत आहेत. मात्र काही जणांना यश मिळतं, काही जणांना यश मिळत नाही. तर अनेक ठिकाणी काही युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी यश मिळत नाही असं सुद्धा बोललं जातं. पण आज असे काही शिक्षक आहेत की जे स्वतः घरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घरी त्यांना क्लास घेऊन त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण त्यांना योग्य मार्गदर्शन करून अनेकांना नोकरीला लावलेले आहेत. तसेच एक नांदेड शहरातील एक शिक्षक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना त्यांनी त्यांच्या घरी बोलवून त्यांच्या घरी त्यांना मार्गदर्शन करून 100 सुपरस्टार त्यांनी बनवलेले आहेत. 100 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी नोकरीसाठी लागण्यासाठी मदत करून दिलेल्या आहेत, स्वतः क्लास घरी घेऊन. ते म्हणजे बाबूराव किडे सर. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आज आम्ही तुमच्याकडे आलोत हा संवाद साधण्यासाठी. आम्ही पाहिले की तुम्ही तुमच्या घरीच स्वतःच इथंच याच ठिकाणी अनेक युवकांना तुम्ही मार्गदर्शन केलात. त्यांना नोकरी लागण्यासाठी तुम्ही संधी उपलब्ध करून दिलात, त्यांना योग्य मार्गदर्शन लाभलं. तर आम्हाला तुमच्याशी संवाद साधताना अतिशय आनंद होतो आहे आज. तर आज मात्र आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की तुमचा बालपणीचा शैक्षणिक प्रवास कसा राहिलेला आहे. सर, मी कंधार तालुक्यामध्ये चिखलउशी या छोट्या खेड्यामध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक व्यक्ती आहे. 4थीपर्यंत माझं शिक्षण गावातच, सर्वसाधारण विद्यार्थी. पण 5वीला जेव्हा मी पानभोशीला, दुसऱ्या जवळचंच गाव आहे, मोठं गाव आहे, त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणचे माझे एक आदर्श शिक्षक, माझ्या जीवनाला बदल घडविणारे, त्यांचं नाव आहे रामराव गुलेगावकर सर. ते आम्हाला इंग्लिश शिकवायला बदलून आले एका महिन्यानंतर. आणि ते कडक शिस्तीचे होते. आणि पूर्वी मला इंग्लिश काही एवढी जमत नव्हती, त्यामुळे माझे दुसरे काही मित्र होते ज्यांनी उन्हाळ्यामध्ये इंग्लिश शिकली होती, ते मला प्रॉम्प्टिंग करायचे. मी तसं म्हणायचं. पहिले शिक्षक आमचे ते चालून घेत होते. पण जेव्हा रामराव सर आले तेव्हा ते प्रॉम्प्टिंग बंद झाली आणि मला वाचता येणं गेलं. शेवटी 12 खड्या विचारल्या, ते पण येत नव्हत्या. 26-12 खड्या. सरने एक गालफाटात एक थापड मारली, जिंदगीतली पहिली आणि शेवटची थापड. उलटून खाली पडलो. दुसऱ्या दिवशी 12 खडी पाठ. आणि तेव्हापासून आज तागायत, म्हणजे जेवढं शिक्षण चाललं तेव्हा पहिला नंबर वर्गातला मी सोडला नाही. खरी कलाटणी दिली ते आमच्या आदर्श शिक्षकांनी. ते माझी जीवनभर त्यांना मी विसरू शकत नाही आहे. त्यानंतर मी 10वीला कंधारला गेलो. कंधारला पण मी तिथं सुद्धा फर्स्ट क्लास आम्ही तिघं निघालतो. 1970ला, त्यामधला मी एक. त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. मी 12वीला 2 वर्ष सायन्समध्ये घातले. तिथं पण दुर्दैव माझं, मला 64% मार्क पडले. आणि फक्त 4000 डोनेशन होतं. मी सोलापूरला विचारून पण आलो, पण 72चा दुष्काळ, घरची परिस्थिती शेतकरी असल्यामुळं ते झेपू शकत नसल्यामुळं माझा तो चान्स गेला. आणि मी 72ला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जॉईन झालो, ते माझ्या मामाच्या सहकार्यामुळं. तिथं पण खूप अडचणी आल्या मला. पण एक ठरवलं होतं की परत जायचं नाही, वाटेल ते करायचं. मी पार्ट टाईम काम करत होतो सकाळी आणि त्याच्यावर माझा खर्च भागवत होतो. आणि अशा प्रकारे मी BSc आणि MSc दोन्हीही सुद्धा प्रावीण्य प्रथम श्रेणीमध्ये पास झालेला विद्यार्थी आहे. आणि दुर्दैव असं झालं की या मधल्या 2 वर्ष गेले. वडिलांनी थोडं वय सुरुवातीला जास्त टाकल्यामुळं माझं MSc व्हायला आणि 28 पास, 12वाला. त्याच्यामुळं सरकारी सोयी राहिल्या नाहीत. पण मला शेतीची आवड असल्यामुळं मी सुरुवातीला शेतीमध्ये 4 वर्ष MSc झाल्यानंतर केलं. बरं सर, तुम्ही म्हटलं आहे की तुम्ही पहिल्या वर्गापासून ते 10वीपर्यंत तुम्ही 1 नंबरवरतीच राहिलात वर्गामध्ये. 5वीपासून 1 नंबरवरतीच होतात. आणि 10वीला सुद्धा तुम्ही मेरिटमध्ये आलेला आहात. पुढे 12वी सायन्स केलात, मग पुढे BSc MSc केलात ॲग्रिकल्चरमध्ये. पण एवढं त्या काळामध्ये तुमचं शिक्षण होतं. त्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा पहिला 1 नंबर मिळवलात. म्हणजे एवढं चांगलं शिक्षण तुमचं त्या काळामध्ये होतं. तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सुद्धा नोकरी सरकारी लागली पाहिजे किंवा असं? हे बघा, काही चुका झालेल्या आहेत तर मान्यच करावं लागतं. वडिलांनी त्या काळामध्ये नोकरी लवकर लागावं म्हणून 2 वर्ष वय वाढवलं.
मी परत इकडे सायन्सला मला परत वडिलांनीच बाबा फर्स्ट क्लास आहे सायन्सला पाठवा म्हणून काही लोकांचा सल्ला ऐकून मला सायन्सला पाठवला. मला त्यावेळेसच ॲग्रिकल्चरला जायचं होतं. त्याच्यामुळं 4 वर्ष माझे वाढले आणि दुर्दैवानं म्हणजे एज बार त्यावेळेस 28 होतं त्याच्यामुळं मला काही गव्हर्नमेंट नोकरी मिळवता आली नाही. त्या कारणामुळे तुम्ही परत नोकरीपासून वंचित राहिलो सरकारी नोकरीपासून. मग तुम्ही पुढे काय केलात ॲग्रिकल्चर झाल्यावर? हे बघा माझ्यामध्ये एक चांगला गुण असा आहे की एक तर शेतकरी कुटुंबात असल्यामुळं कष्ट करायची भरपूर सवय आणि कष्टावर खूप मोठा विश्वास आणि त्यातल्या त्यात शेतीची आवड असल्यामुळं शेतीचं ज्ञान जे काही आपण तांत्रिक घेतलेलं आहे ते पण शेतीमध्ये वापरावं. आणि त्या चांगला काळ होता शेतीसाठी आणि गरजही होती माझ्या कुटुंबामध्ये शेतीमधून उत्पन्न काढायची. माझ्यामध्ये हौस पिऊन होती कामाची पण भरपूर अशी तीव्र इच्छा होती. मी शेतीमध्ये 4 वर्ष घातले आणि वेगवेगळे प्रयोग केले. मी पहिला प्रयोग केला आमच्या शेतामध्ये आजोबा आमचे होते ते शेती पाहत होते ते त्यांच्या निर्णयाप्रमाणे होतं. मी सुरुवातीला म्हणलं बाबा फक्त मला 2 एकर जमीन 28 एकरमधली मला द्या बाकी तुमच्या ह्याच्याप्रमाणे काय करायचं करा. त्याच्यामध्ये मी 10 गुंठे सीड प्लॉट घेतला H4चा कॉटनचा सीड प्लॉट घेतला. अहोरात्र मेहनत करायचं त्याला मेहनतीला सीमा नव्हती सर. आणि दुसरं मग कापूस पण एक बॅग कापूस घेतला 1 बॅग हायब्रिड पिल्ली अशा प्रकारे त्या 2 एकरमध्ये नियोजन केलं. त्यांना त्याच्यातून आम्हाला म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याकडे पैसे नसतात पुढच्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. सीड प्लॉट असं एक साधन मिळालं की त्यावेळेसच नेमकं पैसे मिळायचे आणि पुढची आम्हाला जे काही नियोजन करण्यासाठी पैसे लागतात ते मिळायचं. सातत्यानं 20 वर्ष आमचं गाव ते सुरू केल्यामुळं आणि बाकी लोकांनी सुरू केलं म्हणजे गावामध्ये एकही असा शेतकरी नव्हता की त्याच्याकडे सीड प्लॉट नाही असा. त्याचा मला फार मोठा आनंद आहे किंवा आपल्या गावाला सुद्धा आपल्याबरोबर काही अंशी मदत करता आली मला त्याचा खूप मोठा आनंद आहे. कुठल्याही बाजूचे जरी शेतकरी असले वेवळीला सीड प्लॉटचं मार्गदर्शनाला तर मी जायचं सांगायचं आणि कष्ट करायचं. आमच्याबरोबर मित्रमंडळी राहायची नाटक बसवणे एकत्र बसणे विचाराची देवाणघेवाण करणे काम करणे कुठलंही निर्व्यसनी माझ्या लाईफमध्ये मी सुपारीला टच केला नाही बाकी तर नाहीच नाही. मेहनतीला मात्र परिसीमा म्हणजे अतिशय कष्ट 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 या जोरावर शेतीच्यामध्ये जे काही होते अडीअडचणी कर्ज होतं किंवा घरामध्ये थोडीशी अडीअडचणीचा कार्यक्रम चालायचा तर ते पैसे वगैरे मग यामुळे शेतीमुळे येत राहिले. पण वडिलांची इच्छा होती की बाबा एवढं शिकलेलं हा लुंगी लावून शेतामध्ये काम करतोय कुठेतरी नोकरीला झाला पाहिजे म्हणून आमच्या जवळच एक कलंबरला कारखाना आहे कलंबर कारखाना तिथं नवीनच प्रशासक आले होते बायस म्हणून. मग तिथून त्यांना पत्ता लागला की बाबा तिथं जागा भरणार आहेत. मग ते थोडं माझा पिछा केला त्यांनी की बाबा तू नोकरीला जाय म्हणून. तर मी माझ्या भावामार्फत एक अर्ज पाठवला की बाबा अशाशी शेतकी अधिकाऱ्याची जर जागा असेल आणि तुम्ही जर देत असाल तर मी याला तयार आहे. तर त्या अधिकाऱ्याने म्हणले बघ तू आहेस का तो MSc वाला तू आहेस का नाही भाऊ आहे मग पाठवून दे म्हणलं. तर दुसऱ्याशी मी गेलो त्यांच्याकडं बराच वेळ थांबावं लागलं कारण भरपूर गर्दी होती. मला नोकरी करायची फार मोठी काही इच्छा नव्हती बरं का पाटील सर. तरी पण वडिलांच्या आग्रहास्तवर म्हणलं ठीक आहे. ते वॉचमन काय वर जात नव्हता साहेबाकडे झाला. मी म्हणलं साहेबांना बोलवलंय काय करायचं तू सांग. ते मला साहेबांना बोलल्या म्हणून मला वर सोडलं. तर त्या ठिकाणी त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला ना मीच त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. मी सर मला कोणती पोस्ट देणार आहात म्हणजे तुला कोणती पोस्ट पाहिजे. मी म्हणलं शेतकी अधिकारी देऊन टाकले म्हणले. त्या काळात 1000-2000ची नोकरी बरी वाटायची. म्हणलं काय पगार देणार आहात किती पाहिजे म्हणले. मी कमीत कमी 2000 तरी द्या देऊन टाकलं म्हणले. आता काही राहिलं माझ्याकडे काहीच राहिलं ना आता कधी आलास म्हणले कामाला. तर अशा प्रकारे मी कारखान्यात जॉईन झालो. तिथे मी 4 वर्ष काम केलं. दुर्दैव म्हणा की सुदैव म्हणा 4 वर्षानंतर इलेक्शन झाले आणि सन्माननीय बोर्ड आलं. बोर्डामध्ये थोडा कारभार वेगळा असतो आणि मी स्वाभिमानी आणि पैसे आपल्याला खाणं किंवा हे जमायचं नाही चुकीचं काम करणं आवडायचं नाही. पण बोर्डाची इच्छा वेगळ्या प्रकारची दिसली त्यामुळे तिथं जमलं नाही. तिथून मी निघून आलो. योगावगैरे भोशीकर साहेबांना एक डेअरीचं कॉलेज काढलं होतं ईश्वरराव भोशीकर साहेबांना. त्यांचा आमचा परिचय आमच्या गावाच्या जवळचेच आहेत पाहुणे आहेत. तर ते म्हणले बाबराव काय करायला म्हणलं काय नाही या म्हणले इथं. मग मी तिथं प्रिन्सिपाल म्हणून 4 वर्ष काम केलं डेअरी कॉलेजवर. दुर्दैवानं तेही कॉलेज 4 वर्षानंतर बंद पडलं. महाराजांनी मला 1 वर्ष इथं मॅनेजर म्हणून बोलवलं. मी इथं पण काम केलं. त्यावेळेस 1-2 रूम बांधले होते आम्ही
ते काही अडचणी आल्यामुळं ते पण सोडून दिल्यानंतर जीवनामध्ये एक कळालं की हुशारीला महत्त्व नाही आहे, पैसा पण पाहिजे. आणि माझ्याकडे एक छोटंसं एक साधन होतं मार्केटिंगचं, पिअरलेसचं. तर ते मी 25 वर्ष काम केलं सर. आणि त्याच्यामध्ये मला फक्त एक 4 वर्ष असे चांगले लाभले की त्याच्यावरले पूर्ण 2 मजली घर आहे. बरं. आणि कमीत कमी मी एक 8-10 लाख रुपये FD टाकलं होतं. एवढे परिश्रम करत होतो की मी 4 दिवाळी केली नाही घरी. 4 दिवाळ्या कंटिन्युअस बाहेर रोजचा 18 तास फिरायचं मी. 18 तास 200-250 किलोमीटर फिरायचं. आणि त्या प्रचंड मेहनतीवर तर किमान 10 कोटी रुपये जमा केले असतील की हार्ड कॅश. हां. आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकतेला म्हणजे 100% वाहून घेतल्यासारखं. आणि त्याच्यामधून मला पैसा मिळाला. त्याच्यामध्ये मला काही नंतर अडचणी आल्यामुळं आफ्टर सेल्फ सर्व्हिस जे म्हणतात मी 15 वर्षी केली. दुर्दैवानं 2009 माझा मोठा ॲक्सिडेंट झाला. तेव्हापासून 90% लोकांचं परतावे दिले होते. त्याच्यानंतर अशा प्रकारे थोडंसं तिकडचं काम थांबवलं. नक्कीच सर, आपण पाहिले की तुमचा प्रवास अतिशय वेगळा राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर असताना सुद्धा तुमचा जो काही प्रवास पाहिला आहे मी की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलात आणि तिथं सुद्धा यश मिळवलात. तुमची कार्यशैलीसुद्धा तेवढीच ॲक्टिव्ह आम्हाला दिसून आली त्या ठिकाणी, म्हणजे अतिशय ॲग्रेसिव्ह दिसून आले. तर आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे, आत्ता आम्ही जे काही पाहतोय की तुम्ही 100पेक्षा जास्त लोकांना सरकारी नोकरी लागण्यासाठी त्यांना क्लास घेऊन तुम्ही पुढे आणलात आणि त्यांना यशसुद्धा मिळालेलं आहे. तर हे तुम्हाला काय वाटलं की आपण लोकांना आता क्लास घ्यावं की विद्यार्थ्यांचे क्लास घ्यावं? पाटील सर, खरं तर हा माझा काही व्यावसायिक धोरण नव्हतं. माझा मुलगा MBA झाला होता आणि MBA झाल्यानंतर प्रायव्हेटमध्ये आमच्या मित्राच्या म्हणजे शिंदे साहेबाच्या सहकार्यातून त्याला आम्ही खाजगी नोकरी लावली होती. पण ती नोकरी मला काय तेवढीशी उचित वाटत नव्हती. त्याचं भवितव्य तेवढं बरोबर वाटत नव्हतं. मग मी त्यांनाच प्रश्न विचारला. एक मित्र म्हणल्यानंतर, जरी ते कमिशनर होते त्या काळामध्ये, एका कार्यक्रमाला आल्यानंतर मी सर म्हणलं मला एक 5 मिनिट तुमचा वेळ पाहिजे. एवढा मोठा अधिकारी पण मित्र कसा असतो याचं जर अप्रतिम उदाहरण पाहायचं असेल तर शिंदे साहेबाचं माझं. मी पैदल चालणारा माणूस, ते कुठले माणसं, पण तेवढ्या याच्यामध्ये तेवढ्या पदावर असताना त्यांनी मला रोडवर 10 मिनिटं वेळ दिला. आणि त्याच्यामध्ये मी एकच विचारला, सर त्याची काय नोकरी तुम्ही लावली ठेरी, त्यालाच पुरी होईना ते 12,000, तर आमची काय सोय होईल? मला विचारलं त्याने, बाबा काय कसा आहे मुलगा, तुमच्यासारखा आहे का? मी म्हणलो माझ्यासारखा आहे का नाही आहे असं नाही सांगता येत, पण एवढं काही टाकून दिलेलं नाही. मग मला नोकरी सोडून द्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करा. हे बघा, मोठी माणसं मोठ्या विचाराची असतात आणि जेव्हा केव्हा आपला एखाद्या विश्वासाचा माणूस असतो ना, त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि या अनुषंगानं सर मी सेकंड डेला इथून निघालो, पुण्याला गेलो. मुलाला सांगितलं, मुलाला माहीत आहे बाबा आलेत म्हणजे काहीतरी घेऊन आलेत. मग मला काय कसं काय आलात बाबा? मी म्हणलं आता आपण काय करूया, आता जेवण करू आरामशीर आणि नंतर बसू आपण. मग जेवण झाल्यानंतर मला एक बघ, मी तर काय जेवणामध्ये खोटं बोललं नाही आणि तूही खोटं बोलू नये अशी अपेक्षा आहे. तर आपल्याला एकदाच हे जे काही प्रायव्हेट सर्व्हिस चालली तुझी त्याचे मग मी समाधान नाही आहे. आपण एकदा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक प्रयत्न करावा असा माझा विचार आहे. आणि तुझं काय मत आहे? तू याला जर सहकार्य केलात, अडचणीचं काम आहे मला माहीत आहे, ते तर माझा फॅक्टर आहे. आर्थिक अडचण सोसवायची माझी जबाबदारी आहे. तुला फक्त याला साथ देऊन मला म्हणजे बाबा आपण प्रयत्न करूया आहोत का? आणि प्रयत्न करत असताना निश्चित म्हणलं आपल्याला यश येईपर्यंत जायचं नाही. तुला मी नांदेडला नेणार नाही, मी जाणार नाही नांदेडला, असा ठरावातून मी दुसऱ्याच्या आमच्या मेवण्याकडून पैसे घेतले. त्याला पण सांगितलं आमचा कार्यक्रम यशस्वी झाला तर तुला परत, नसता बुडीत. त्याला माहित आहे की भाऊजी गेल्यानंतर असं सोडून देत नाहीत, नक्कीच करणार. 9.5 महिने मी पुण्यामध्ये होतो. मला पण फार स्पर्धा परीक्षेची माहिती नव्हती बँकिंगच्या, पण ठीक आहे काय म्हणतात त्याला की शोधत गेल्यानंतर काही ना काही होत राहतं. तर मी मग जायचं पुण्यामध्ये ABC मध्ये जायचं. खरंच तर विद्याचं माहेर आहे पुणे. आणि ABC चौकमध्ये किती करोडो रुपयाचा पुस्तकाचा व्यवहार होतो. ते मी जायचं बघायचं, पुस्तकं फिरायचे 5-6 दुकानामध्ये, पुस्तकं चाळायचे, बँकिंगविषयी पुस्तक कोणतं आहे का बघायचं, घ्यायचं पुस्तक 400 रुपयाचं राहो का 500 रुपयाचं राहो, 2 पुस्तक घ्यायचे, वाचत यायचं. करत मला चांगली पुस्तकं सापडली. मार्गदर्शन पुस्तकच देतात आणि ते मी थोडं वाचत होतो अर्धवट आणि अर्धवट मुलाला सांगत होतो.
मुलगा ते वाचत होता आणि ते त्याचं काही ॲड करत होता. असं करत करत आम्ही पहिले 6 महिने गेले, 10 परीक्षा दिल्या, 10 परीक्षा नापास झाला. पण त्या नापास होताना आम्ही खचित म्हणजे हे झालं नाही आहे म्हणजे बाबा की सोडून द्यायचा हा विचारच डोक्यातून नाही. म्हणजे काय चुकलं तर कुठं चुकलं, कशामुळे चुकलं, कोणतं येणं आलं आपल्याला, मग त्याचं जास्तीची माहिती काढायची, पिछा करायचा. असं करत 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 पुढे आम्ही दुसऱ्या 10 परीक्षा दिल्या. पुढच्या सलग 10 परीक्षा तो पास आहे. 6 क्लार्क आणि 4 PO चं सिलेक्शन आहे त्याचं. नोकरी लागण्यासाठी लोक पैसे देतात, आम्ही नोकरी सोडायला पैसे दिलेत पाटील सर. हां, पहिली नोकरी लागली त्याला ग्रामीण बँकेमध्ये क्लार्क म्हणून. तो काम केला फक्त 2 महिने, मिळाले 12,000 पहिल्या महिन्याचे आणि भरले आम्ही 20,000 आणि नोकरी सोडली. कारण तोपर्यंत आम्हाला इंडियन ओव्हरसीजच्या POची ऑर्डर आली होती. तिथं पण 6 महिने काम केले. त्यानं म्हणत होता असं, बाबा मला SBH, त्यावेळेस SBH होतं, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आपल्याकडे खूप शाखा होत्या, इंडियन ओव्हरसीजच्या शाखा फार कमी राहायच्या, त्यामुळं तिथं माझा नंबर लागते आणि त्याचा नंबर लागला. आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जे मिळाले होते ₹1,00,000, मी ₹1,25,000 भरून ती नोकरी सोडायला लावली आणि तो SBH मध्ये गेला. आणि SBH मधून पुढे आता SBI मध्ये गेली, त्याच्यामुळे तो आता SBI मध्ये मॅनेजर आहे. हा खरं तर माझ्या क्लासचं जनक जर कोण असेल तर माझा मुलगा. अतिशय सर्वसाधारण होता, पण नंतर एवढा त्यानं अभ्यास केला की जिंदगीत कधी केला नाही एवढा अभ्यास केला. इंटरव्ह्यूला मी म्हणायचं बा कोणाला सांगायला लावायचं का, सरला सांगायला लावायचं का, काहीच गरज नाही मला, माझं सिलेक्शन होते, तुम्ही चिंताच करू नका. इतका कॉन्फिडेंटली बोलायचा. आणि त्या कॉन्फिडन्सवर मी या व्यवसायामध्ये पुढे वाटलं की बाबा आपण एवढ्या मर्यादित नाही राहायचं. अंतःकरणामध्ये इतराची आपल्याला मला माहीत होतं बा नोकरी नसताना काय त्या माणसाची अवहेलना होती, बुद्धीला कोणी किंमत देत नाही आहे. मग आपण एक काही लक्ष शेअर करायला पाहिजे गरजवंताचा, अडचणीच्या, खेड्यातल्या पाड्यामध्ये जर करता शेतकऱ्याची किती कुचंबना होते. त्याला जर एक शेताचं पैशाचं झाड त्याच्या घरामध्ये जर लावलं तर निश्चित रूपाचं ते कुटुंब सुखी होऊ शकतं. आपल्या घराचं झालंय, मग आपण दुसऱ्याचं का करू नये असं म्हणून सुरू केलं. 6 विद्यार्थ्यावर आम्ही क्लास सुरू केला. सुरुवात तुम्ही मुलापासून केलात जी. आणि तुम्ही स्वतः म्हणजे त्या फील्डचे नसताना, क्लासेसच्या व्यवसायाचे तुमचं काही निगडीत म्हणजे शिक्षणाची काही निगडीत नसताना तुम्ही त्या मुलांना स्वतः अभ्यास करून शिकवलात. हे सुद्धा आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, ऐकणाऱ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. तर मुलगा सक्सेस झाला, यशस्वी झाला, पण त्याच्यानंतर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरू केलात. तर ते नांदेडला येऊन सुरुवात तुम्ही कशी केलात? म्हणजे पहिल्यांदा क्लासला किती विद्यार्थी होते, हे बघा, त्यांना कसं मार्गदर्शन करायला सुरू केलं? हा पण एक खरंच म्हणजे जीवनामध्ये मला खूप मोठा आनंद देणारा हा काळ होता. त्याच्यामध्ये माझी एक मुलगी पण होती, ती पण MBA झाली होती आणि माझ्या नातेवाईकामधलेच काही मुलं होते आणि त्यांना पण प्रेरणा आली बाबा गजूदादा झाला म्हणजे आपल्याला काका काही करू शकतात. त्याच्यामुळं एक 6 मुलाच्या माध्यमातून मी क्लास घरी चालू केला. आणि क्लास असा होता की पिरियड बेसिसवर नव्हताच. सकाळी जर करता आम्ही 8ला चालू केला तर रात्री 8ला बंद करायचा. 3 पेपर डेली सोडून घ्यायचे त्यांची, समजून सांगायचं, त्यांना सोडवायला लावायचं, काय अडचण आहे परत सोडून दाखवायचं. असं सलग करत राहिलो आणि त्याच्यामध्ये एका वर्षामध्ये जवळपास पहिली बॅच पूर्ण लागून गेली. 100% 6चे 6 लागून गेले वेगवेगळ्या बँकेमध्ये. त्याच्यामध्ये का आज उल्लेखनीय असं उदाहरण आहे, एक तो RBI मध्ये लागला क्लार्क म्हणून, आज तो मॅनेजर आहे. 2 प्रमोशन झाले त्याच्या. जिंदगीत कधी वाटत नव्हतं का आपल्याला सरकारी नोकरी मिळेल. तो RBI मध्ये मॅनेजर आहे. ते आमच्या म्हणजे मेहुणीचाच मुलगा, पहिल्या कुटुंबातलीच मुलं आली आणि काही अशा प्रकारच्या म्हणजे चुलत भावाची मुलं होती, ते पण RBI मध्ये एक मुलगा गेला. तर असं सुरुवात झाली. एकदा सुरू झाल्यानंतर येत राहिले, हळूहळू लोक येत राहिले. एवढ्यातच बसायची हीच जागा. 20-1 मुलं जास्तीच राहायचे. कमीत कमी सुरुवात केली 6-5 वर, तर 20-25 एवढ्या मर्यादित मुलं राहायचे, तेवढेच घ्यायचे. त्यांना पण एकच होतं किंवा तुम्हाला यश येईपर्यंत तुम्ही सोडू नका, जाऊ नका. कारण जर आपण मेहनत केली आणि जवळ येऊन जायचं म्हणलं तर काय, अर्धी गंगा पार केली, अर्धी गंगा वापस झालाय तेवढीच ताकद लागते. मग पुढे अर्धी गंगा पास केली तर पुढे यश मिळेल ना. असं काहीतरी त्याला समजून सांगायचं. त्यांना प्रेरणा देण्यासाठी जे काही लागले त्यांचा सत्कार करायचा, मोठ्या लोकांच्या मार्फत त्यांचं कौतुक करायचं, स्टेजवर न्यायचं. अरे तू होऊ शकतंय, अरे होतंय तुझं, थोडं हिंमत तर द्यायलाच पाहिजे ना.
पालकामध्ये किंवा आमच्यामध्ये कधी कधी बोलण्याची सवय जरा चुकीची असते. हां हां आपल्या लेकराला आपण समजून घेतलं पाहिजे. मी पण ते केलं. मी नंतर मुलगा समजला नाही, ही इज माय फ्रेंड, तो माझा दोस्त आहे. आणि दोस्त म्हणल्यानंतर अडचणी शेअर करायला पाहिजे, त्याच्या चुकासुद्धा माफ करायला पाहिजे, त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्याला हिंमत द्यायला पाहिजे, त्याला वेळ द्यायला पाहिजे. आणि हे केलं सर. आणि बाकी मुलासाठी आपल्या घरचे समजून त्यांना पण मेहनत केली, तेव्हा हे रिझल्ट आले. सर, पहिली बॅच 6 विद्यार्थ्यांची आणि 6चे 6 नोकरीला लागले. परत तुम्ही अजून एवढ्या विद्यार्थ्यांना घडवलात. आज 100पेक्षा जास्त विद्यार्थी तुमचे नोकरीवर आहेत, वेगवेगळ्या पदावरती आहेत, चांगल्या मोठमोठ्या पदावरती आहेत. हे खरंच एक आश्चर्यकारकच आहे. आणि तुम्ही ते घरी राहून ते क्लास घेऊन ते करून दाखवलात. तुम्ही ते 100चे जनक आहात, आम्ही असं म्हणतोय. तर आम्हाला एक असा प्रसंग तुमच्याकडून ऐकायचा आहे, जे की एखादा खचलेला विद्यार्थी होता तुमच्या क्लासमधील, समजा एखादा असं कोणीतरी, तुम्ही त्याला मार्गदर्शन करून इकडं आणून नोकरीला लावलात, असं कोणीतरी एखादा काही प्रसंग आहे का? सर, असे अनेक उदाहरण आहेत. त्याच्यामधले टिपिकल 2 उदाहरणं असे आहेत की आमच्या चुलत भावाचाच मुलगा महेश ॲक्च्युअली इंजिनिअरिंगला होता. 2 वर्षाचं त्याचे बॅकचे विषय राहिले होते, इंजिनिअरिंग. आणि तो घरी होता. मी सहज आमच्या भावाकडे गेलो. अरे, मला याला माझ्याकडे पाठव ना एकदा, बघू तो हा हुशार आहे. हे बघा, कधी कधी नसताना सुद्धा काही गोष्टी म्हणायला पाहिजे, असं माझा पिंड आहे की पॉझिटिव्ह बोला ना. अरे, जे ताकद आहे हे करू शकतो. तो यायचा माझ्याकडे, याला सुरू झाला. वंडर आहे वंडर. ज्याचे बॅकचे 2 वर्षाचे विषय राहिलेला माणूस 4.5 महिन्यामध्ये SBI मध्ये पास झाला. 4.5 12वी वर झालेला. त्यावेळेस लास्ट बॅच होती की ज्या 12वी वरून त्याचं SBI मध्ये क्लार्क म्हणून सिलेक्शन झालं. आणि आता तो मॅनेजर म्हणून काम करतोय. वंडरफुल आहे. दुसरा आमच्या मेहुणीचा मुलगा, वाया गेलेली केस, डोकेदुखी, तो माझ्याकडं आला भाऊ लागल्यानंतर. आणि त्याचा भाऊ होताच मोठा भाऊ. ते दोघं रोज एवढा अभ्यास करायचे की माझा क्लासवर होण्याच्या आधी एक पेपर सोडवायचे. क्लासमध्ये 3 घंटे आम्ही क्लास घ्यायचा एकटाच. त्याच्यानंतर दुसरा पेपर सोडवायचे, नंतर तिसरा पेपर सोडवायचे. आणि प्रत्येक पेपर सोडल्यानंतर मी परत त्यांचं पूर्ण इव्हॅल्युएशन करायचं, या नक्की काय आलं याला आणि काय नाही आलं. जे नाही आलं ते परत समजून सांगायचं. असं म्हणजे बघा की जर करता पिरियड कमी लागायचा असेल तर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावं लागते, जास्त वेळ द्यावा लागते. आणि त्यांच्यामध्ये जे भीती असते माणसामध्ये ते कमी व्हायला पाहिजे. एकदा सांगायचं नाही, मी थांबत नव्हतो. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सांगत होतो. आणि विचारत होता, 5-6 आहेत बसलेलं ना, तुला काय समजलं सांग, समजलं तर काय समजलं सांग. म्हणजे या रिपिटेशनमध्ये काय होत होतं, नाही समजलं म्हणलं तर परत समजून सांगायचं. याच्यामुळं काय व्हायचं, त्यांची जे काही बेसिक आयडिया होते ते सगळ्या क्लिअर व्हायच्या. एकाच्या होण्यामध्ये दुसऱ्याची व्हायची. प्रत्येकाला विचारल्यामुळं त्याच्या काय अडचण आहे ते कळायचं ना. मला अडचणीचा ठेवायचंच नाही शिल्लक. आणि डेली प्रॅक्टिस करायची, रोज प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, दुसरं बातच नाही त्याशिवाय. यामुळं रिझल्ट यायचे. आणि सुरू झाले ना 4.5 महिन्यामध्ये ज्याचं बॅक राहिलं 12वी नंतर त्यानं नंतर ग्रॅज्युएशन केलं. आणि आज तो मॅनेजर म्हणून चांगल्या ब्रँचवर काम करतोय. नक्कीच. दुसरा सुद्धा जो सांगितला आमच्या मेहुणीचाच मुलगा, त्याची पण हिस्ट्री त्याच्यापेक्षा बेकार. लक्षात आलं काय? ग्रॅज्युएशन होत नाही आहे, ग्रॅज्युएशनसाठी तो माझ्याकडे आला. मग 2 महिने बसून घेतलं. पहिलं सुरू मी त्याला जर असं 12वीपासून मला म्हणजे माझ्याकडे होता तो. त्यावेळेस तर त्याची एक अर्धी चपाती का वडिलांना शिवा द्यायला एक जेवून आहे घरी, आईने शिवा द्यावं, कोणी शिवा द्यावं. मी सर त्याला आंघोळ घालावं, त्याला माझ्यासोबत बसवावं. आणि सुरुवातीला मला अर्धी त्याचं शरीर असं झालं होतं. याला काय करावं, याला काय सांगायचं. मग त्याला मला खायला शिकवावं लागलं. तर घरच्याला म्हणलं बा मी जेवताना त्याला जेवायला बसूचा. आणि पहिले सुरू प्रयोग बघितला मी. प्रयोग कसा केला, याला वाडा एक चपाती असं म्हणलं. मी म्हणलं यानं जर ऐकलं तर आपण गप्प बसायचं, नाही ऐकलं तर आपणच माघार घ्यायची. म्हणजे म्युच्युअल कोऑर्डिनेशन पाहिजे. ते घेतलं त्यानं. त्याला 2.5 चपात्या खायला शिकवलं सर आधी. आणि मग त्या काळामध्ये जरा कॉपीचं प्रश्न होतं, मला हा पास होते, काय अडचण नाही. पण तो अडकला पुढे, पुण्याला गेला. पुण्यामध्ये काही कॉपी जमली नाही. आणि 2 वर्ष 1 वर्षामध्ये घातली त्यानं. मग माझ्याकडे आला परत. मी म्हणलं आता पहिले कार्यक्रम नाही, आता रोजचे 3 पेपर सोडवले पाहिजे.
सोडून घेतले सर. अखेरला काय जायचं जरा परीक्षेच्या आधी 1 महिन्यामध्ये बघितलं. म्हटलं काय बघू तुझं, आणि मोठं बघितल्यानंतर तो पास होतोच, तो फर्स्ट क्लास पास झाला. आणि त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भाऊ हे सगळी आमची नवीन बॅच सुरू झाली होती, तो पण आला. आणि तो सुद्धा 4.5 महिन्यामध्ये लागला. SBIमध्ये आता मॅनेजर म्हणून चांगल्या प्रकारे काम करतो, नांदेडलाच आहे. योगायोगानं त्याचं लग्न झालं आणि त्याला सुद्धा बँकेतलीच मुलगी मिळाली, नोकरीत असलेली. अशा प्रकारे हा परिवार वाढत गेला. नक्की. आता आम्ही पाहिलं की अनेक लोकांना बँकेत संधी मिळाली, चांगल्या पदावर होते. पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे की 100 जे विद्यार्थी लागलेले आहेत त्याच्यामध्ये बँकेतच लागले आहेत का वेगवेगळ्या पदावर आहेत किंवा अजून कोणत्या? बँकेमध्ये मॅक्झिमम आहेत, जवळपास 70 एक मुलं बँकेत आहेत. त्याच्यानंतर मग आता शिक्षक आहेत, काही समजा मिलिटरीमध्ये सुद्धा आमची काही बॅच, एक 8-10 लोकांची बॅच आहे, ती मिलिटरीमध्ये सुद्धा गेली. खासियत आहे त्यांची 12वीवर गेली. आणि नकलाच्या पार्टमधून आलेली लोक, त्यांना सुद्धा असं बळ धरून आणलं. मी गावातलेच होते, आमच्या 3 लोक होते. 3 नेव्हीमध्ये बसले, 3च्या नेव्हीला लागून गेले. त्याच्यात एकाची तर खासियत अशी आहे की गेल्या 26 जानेवारीच्या परेडमध्ये तो दिल्लीला गेला होता. आज त्या 3घांनी चांगली घरं बांधली. आनंद वाटतो. 2 एकर जमीन आहे त्यांची होल्डिंग. ती माणसं त्याच्या चेहऱ्यावरला, त्याच्या आईवडिलाच्या चेहऱ्यावरला आनंद पाहिल्यानंतर मला खूप मोठा आनंद होतो. आणि आमचा मुलगा पण कधी कधी मस्करीनं हसतो. मी मला अरे आपले 3 पोरं लागले, म्हणजे बाबा 10 वर्ष जास्त जगतात आता. मला त्यांचं असं काही ऐकलं ना, एवढं प्रोत्साहन मिळतं की अरे कुछ और करणे का. हे जे घडलं पाटील सर, लेकराच्या प्रोत्साहनामुळं. म्हणून मी हे पुस्तक सुद्धा मुलांना समर्पित केले, यशवंताला समर्पित केले. कारण त्यांच्या कष्टामुळं, त्यांच्या आईवडिलाच्या विश्वासामुळं आणि तुमच्यासारख्या शुभेच्छुकाच्या साथीमुळं हे मी करू शकलोय. माझं एकट्याचं काम नाही आहे. तुमच्या अनेक विद्यार्थ्यांना यश मिळालेच आहे. पण आता मात्र समाजामध्ये पाहतो आपण, अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत, मात्र अनेक परीक्षा देऊन सुद्धा खचत आहेत. मात्र आता त्यांना कुठेतरी वाटतं की आता आमचं काही होत नाही, म्हणजे अशी भीती त्यांना निर्माण झालेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हे बघा पाटील सर, भीती बाळगून किंवा निराश होऊन काय हात मिळणार आहे. त्यापेक्षा तुम्ही थोडंसं सकारात्मक जर दृष्टिकोन ठेवला, पालकांनी त्याला सपोर्ट केला. खरं तर विद्यार्थ्याचंच काम आहे स्वतः उभा टाकायचं, कुठतरी करणे का. काय जिंदगी काय आहे, काय करण्याचं आहे ना. हे जे आमचे उदाहरण घडले हे काही अफलातले फार हुशार होते अशातला प्रकार नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं की नापास असे प्रकारचे लेकरं लागून गेले. तर सकारात्मक राहा. आणि सेकंडली सर, कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे, कोणीतरी त्याला म्हणलं पाहिजे अरे तुझ्यात होतंय, चल लढ. नुसतं लढ नाही, त्याच्यासोबतही त्याच्यासाठी काही काही छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यासोबत राहावं लागतं, त्याचं सुखदुःख जाणवावं लागतं, त्याला प्रोत्साहन देत राहावं लागतं. थोडंसं काही नर्वस झाला तर एखादी कार्यक्रम अरेंज करावं लागतं, तिचं दाखवावं लागतं चित्र, अरे त्याचं झालंय तुझं काय होणार नाही. आणि हे असा प्रयोग समाजामध्ये व्हावं. मी मागे तुम्ही तुमच्या गावातल्या कार्यक्रमासाठी मला म्हणला होता, म्हटलं सर आता ते वेळ नाही आहे, इच्छा आहे खूप मोठी की काहीतरी करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, होतंय करा. आणि त्यासाठी एक टीम वर्क आहे. तुम्ही आज जे काही टाक सरांना या ठिकाणी आणलंय आमच्याकडे आणि हे मुलाखत घेताय, मी तुमचा धन्यवाद देईल. मला प्रसिद्धी नको, पण निश्चित रूपानं कुठल्या तरी सकारात्मक गोष्टीची प्रसिद्धी सुद्धा व्हायला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये जे काही आज आता तरुण वर्ग जर उभाटत नसेल तर काय कामाचं. मला सांगा ना, आज लग्न होत नाहीत, त्याला नोकरी नाही, त्याचं लग्न होत नाही, अशी वाईट अवस्था खेड्यामध्ये आज गावामध्ये 32-35 वर्षाची मुलं फिराले. ते बघितलं तर दुःख वाटतं की काहीतरी करायला पाहिजे, आपण आणखी जास्त मेहनत करायला पाहिजे. प्रयत्न करतोय. आता या वयामध्ये मुलाचं असं म्हणणं आहे, बाबा आता पुरे 73 चालू आहे, जरा थोडंसं स्लो जा. मध्ये 1-2 वेळा काही प्रॉब्लेमसुद्धा तयार झाले, तरी पण वाटतं जिंदगी काय आहे, करत राहा, देत राहा, लास्टच्या श्वासापर्यंत या दृष्टीनं मेहनत करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण प्रभूची काय इच्छा आहे ते मला माहीत नाही आहे. पण जोपर्यंत हात पाय तोंड चालतं तोपर्यंत या व्यवसायासाठी आणि तेही फ्री करायची इच्छा आहे पाटील सर. परमेश्वर त्याला साथ द्यावं एवढेच मला म्हणायचं आहे. नक्कीच सर, अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, आमच्या प्रेक्षकाला सुद्धा लाभणार आहे. तर नक्कीच आपण पाहिलेलं आहे की आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये युवकांना खरी गरज असते मार्गदर्शनाची.
आणि त्यांना जर योग्य मार्गदर्शन लाभलं तर यश मात्र अतिशय काही अंतरावरच आहे, असं आज सन्माननीय बाबुराव किडे सरांनी सांगितलेलं आहे. आणि आजच्या या मुलाखतीतून आपल्याला एक स्पष्ट कळलं की मेहनतीला पर्याय नाही, मेहनत तर करावंच लागणार आहे. आणि आज जे काही सरांनी 100 लोकांना नोकरी लावलेल्या आहेत, वेगवेगळ्या पदावरती आज आहेत, मोठमोठ्या पदावरती आहेत आणि अशक्य काहीच नाही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे बाबुराव किडे सरांनी. तर नक्कीच तुम्हाला काय वाटते?